नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आषाढ संपत आला आणि श्रावण सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिलेत. म्हणूनच आज आपण पाहतोय मोकळी फडफडीत अरोमॅटिक मटन बिर्याणी. करायला अतिशय सोपी शिवाय पटकन तयार होणारी आखाड स्पेशल मटन बिर्याणी. अगदी सोप्या पद्धतीची पटकन तयार होणारी मोकळी फडफडीत जायकेदार अरोमॅटिक मटन बिर्याणी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. बिर्याणीसाठी आपल्याला काही ड्राय मसाला पावडर लागणार आहेत त्या अशा: 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 2 चमचे बिर्याणी मसाला पावडर, 1 चमचा हळद आणि 2 मिरच्यांचा ठेचा लागणार आहे. शिवाय 2 चमचे मीठही घ्यायचे. हे सगळं साहित्य घेण्यासाठी आपण पोहे उपमा खाण्यासाठी जो रेग्युलर आकारचा चमचा वापरतो ना, तोच चमचा वापरायचा आहे. आणि चमचा शीग लावून भरून घ्यायचा नाहीये, तर सपाट घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला 1 वाटी पुदिन्याची पानं, 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी आलं लसणाची पेस्ट, अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही, अर्धी वाटी बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, पाव वाटी तेल आणि 2 मोठी लिंब घ्यायची आहेत. बिर्याणीसाठी अत्यावश्यक असणारा बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जरूर पहा. या व्यतिरिक्त 2 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला पातळ उभे चिरून घ्यायचे आणि 2 मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो देखील आपल्याला पातळ उभे चिरून घ्यायचे. आता आपल्याला अर्धा किलो मटण घ्यायचं आहे. हे मटण मार्केटमधून आणल्यानंतर 3-4 वेळा पाण्यानं आपल्याला चोळून चोळून अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुतल्यानंतर ते एका वेळणीत काढून घ्यायचे आणि वेळेनी 15 मिनिटं तशीच बाजूला ठेवून द्यायची आहे. म्हणजे मटणातलं सगळंच्या सगळं पाणी निथळून जाईल. आणि मटण विकत घेताना त्यांना सांगायचंय की मला बिर्याणीसाठी मटण हवंय. म्हणजे ते त्या पद्धतीचं मटण देतात आणि त्या आकाराचे म्हणजे थोडे मोठ्या आकाराचे तुकडे करून देतात. रश्श्यासाठी बोन मटण म्हणजे हाडांचं मटण, सुकं करण्यासाठी मऊ मटण आणि बिर्याणीसाठी हे पहा अशा प्रकारे दोन्हींचं मिश्रण असलेलं मटण लागतं. अर्धा किलो मटणामध्ये 20 ते 22 पीस येतात. म्हणजे यापासून 4 ते 5 जणांसाठी बिर्याणी तयार होणार आहे. आता या मटणामध्ये आपल्याला हळद, धने पावडर, जिरे पावडर, तिखट लाल मिरची पावडर, रंगाची म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, बिर्याणी मसाला पावडर, हिरव्या मिरचीचा ठेचाही घालायचा आहे. आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस चोळून चोळून मटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस चोळून चोळून आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत मुरतात. यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट, घरचं घट्ट ताजं दही, बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायचे, तेलही घालायचे. सगळ्यात शेवटी 2 चमचे मीठ घालायचे. आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस या मटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवा, आपल्याला घरचं घट्ट ताजंच दही घ्यायचंय, म्हणजे आंबट दही घ्यायचं नाहीये. आणि दही पातळ सुद्धा घ्यायचं नाही, घट्टच दही घ्यायचं आहे. जी 2 लिंब आपण घेतली ना, त्यांचा वापर आपण नंतर करणार आहोत. आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत. आता या मटणावर झाकण ठेवायचे आणि हे मटण आपल्याला मुरण्यासाठी कमीत कमी 2 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला 400 ग्रॅम लांबसडक सुवासिक बासमती तांदूळ घ्यायचा म्हणजे बिर्याणी राईस घ्यायचा आहे. आणि हा तांदूळ आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं अगदी हलक्या हातानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे, नवीन पाणी घालायचं आहे. आणि हा तांदूळ आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी 1 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. तुम्ही 2 तासही ठेवू शकता, परंतु किमान 1 तास जरी ठेवला ना तर पटकन शिजतो, खूप वेळ लागत नाही, एका उकळीमध्ये देखील शिजतो. मटण मुरायला ठेवून 2 तास झालेले आहेत. आता मटणावरचं झाकण काढायचंय आणि हे मटण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपलं मटण अगदी व्यवस्थित मुरलंय, मटणाला पाणी सुटलंय. बिर्याणी करायला घेताना सगळ्यात आधी मटण मुरायला ठेवायचं आणि मग इतर सगळी तयारी करायला घ्यायची. म्हणजे सगळं करेपर्यंत आपलं मटण अगदी व्यवस्थित मुरतं. आता आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचा छोटा कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. कुकर चांगला गरम झाला की यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. आपल्याला कांद्याचा पूर्ण रंग बदलून द्यायचा आहे, म्हणजे अगदी चॉकलेटी रंगावर हा कांदा परतून घ्यायचा. हे पहा अशा प्रकारे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण मसाले लावून घेतलेलं मटण घालायचे आणि मोठ्या आचेवर हे मटण आपल्याला 5 ते 6 मिनिटं एकसारखं हलवत राहायचे.
म्हणजे मटणाला चांगला चटका बसायला हवा. 5 ते 6 मिनिटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर यामध्ये आपल्याला पातळ उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मोठ्या आचेवरच या मटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्या मटणानं चांगली वाफ धरली आहे आणि पाणी देखील सोडायला लागलेलं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये मटण मुरण्यासाठी ठेवलं होतं ना, त्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. भांडं विसून घ्यायचं ते पाणी यामध्ये घालायचं 2 लिंबांचा रसही घालायचा आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कुकरचं झाकण लावायचं आहे. कुकरची पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आहे आणि मध्यम आचेवर नंतर आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आपल्या शेगडीचा जो सगळ्यात छोटा बर्नर असतो ना, त्या छोट्या बर्नरवर आपल्याला मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. मोठ्या बर्नरवर नाही, म्हणजे पहिली शिट्टी आपल्याला मोठ्या आचेवर करायची आहे आणि नंतरच्या 4 शिट्ट्या मध्यम आचेवर करायच्या आहेत, म्हणजे एकूण 5 शिट्ट्या करायच्या आहेत. 5 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. कुकरची पूर्णपणे वाफ जायची वाट पाहायची. जोपर्यंत कुकरची पूर्ण वाफ जाते तोपर्यंत आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये 5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आपण साधारणपणे 2 ग्लास तांदूळ घेतलाय, त्यासाठी आपल्याला तांदळाच्या 2.5 पट पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. एवढं सगळं करेपर्यंत आपला तांदूळ देखील पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित भिजलेला आहे. पाण्याला खळखळून उकळी आली आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला काही खडे गरम मसाले घालायचे, ते असे 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलची, 2 इंच दालचिनी, अर्धा इंच जावित्री, अर्धा इंच पत्थरफूल, अर्धा चमचा जिरं, 2 तमालपत्र, 2 चमचे मीठ, 1 चमचा साखर, 2 चमचे तेल घालायचे. अर्ध लिंबू सुद्धा अशा प्रकारे पिळायचे. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालायचा. आता आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता ना, त्यातलं सगळं पाणी निथून काढायचंय. तो तांदूळ यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तांदूळ पाण्यामध्ये मिक्स करताना अगदी हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचा आहे, कारण आता आपला तांदूळ भिजलाय, त्यामुळे त्याचे पटकन तुकडे पडू शकतात. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आणि आता या तांदळाला आपल्याला खळखळून उकळी आणायची. तांदळाला खळखळून उकळी आल्यानंतर या तांदळातलं आपल्याला अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला बिर्याणीला दम देताना या पाण्याचा हबका मारता येतो. आपला तांदूळ 1 तासापेक्षा जास्त भिजलाय, त्यामुळे उकळी आल्यानंतर खूप वेळ हा तांदूळ पाण्यामध्ये ठेवायचा नाहीये. 2 मिनिटांनंतर तांदूळ शिजलाय का ते एकदा चेक करायचं. तांदळाचे अगदी सहज 2 तुकडे होत आहेत, याचा अर्थ आपला तांदूळ 80% शिजलाय. आपल्याला एवढा तांदूळ शिजवायचा आहे. आता गॅस बंद करायचा आहे. हा तांदूळ आपल्याला एखाद्या वेळणीत काढून घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा आहे. वेळणीवर म्हणजे तांदळावर झाकण ठेवायचे आणि हा तांदूळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. तांदूळ उकळीतून काढेपर्यंत आपल्या कुकरची पूर्णपणे वाफ गेली. आता कुकरचं झाकण उघडायचे. पाहताय ना आपल्या मटणाला किती पाणी सुटलंय आणि रंग पहा किती मस्त आलाय, तरी तर एकदम छान सुटली आहे. आता हे मटण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं खालपासून वरपर्यंत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मटण शिजलंय का ते एकदा पाहायचंय. हे पहा, मटणाचे सहज 2 तुकडे होत आहेत, याचा अर्थ आपलं मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता या मटणातली अर्धी वाटी ग्रेव्ही आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. बिर्याणीला दम देताना आपल्याला हिचा वापर करायचा आहे. आता एक मोठ्या आकाराचं पसरट पातेलं घ्यायचंय आणि या पातेल्याच्या आतमध्ये आपल्याला तळाला आणि पातेल्याच्या सर्व बाजूंनी थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचंय. यानंतर यामध्ये आपल्याला जो आपण शिजून घेतलेला तांदूळ आहे ना, तो निम्मा तांदूळ पातेल्याच्या तळाशी अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा आहे. तांदूळ पसरवून झाल्यानंतर अशा पद्धतीनं चमच्याच्या साहाय्यानं थोडंसं केशर पसरवून घ्यायचे. बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना देखील पसरवून घ्यायचा. आपल्या आवडीप्रमाणे तळलेले काजू देखील घालायचे. आता यावर आपल्याला आपण शिजून घेतलेली मटणाची भाजी घालायची, व्यवस्थित सगळ्या बाजूंनी पसरवून घ्यायची. आता सगळ्यात शेवटी उरलेला सगळा शिजवलेला तांदूळ देखील घालायचा, तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. तांदूळ पसरवून झाल्यानंतर चमच्याच्या दांड्याच्या साहाय्यानं अशा प्रकारे काही छिद्र पाडायचे, त्यामध्ये केशर सिरप घालायचे. आपण जी अर्धी वाटी ग्रेव्ही बाजूला काढून ठेवली होती ना, ती ग्रेव्ही देखील आपल्याला केशरच्या सिरप प्रमाणेच यावर पसरवून घ्यायची आहे. आपल्या आवडीप्रमाणे बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि आपल्या आवडीप्रमाणे तळलेले काजू देखील पसरवून घ्यायचे. आता यावर आपल्याला 4 चमचे साजूक तूप सोडायचे आणि सगळ्यात शेवटी आपण तांदळाच्या उकळीतलं जे अर्धी वाटी पाणी काढून घेतलं होतं ना, त्या पाण्याचा अशा प्रकारे हबका मारायचा आहे, म्हणजे तांदळाला वाफ बसते आणि तांदूळ पूर्णपणे शिजण्यास मदत होते. आता आपल्याला या पातेल्यावर झाकण ठेवायचे. झाकण ठेवल्यानंतर खलबत्त्यासारखी एखादी अशी जड वस्तू ठेवायची, म्हणजे वाफ बाहेर पडत नाही. म्हणजे दम बिर्याणीला दम देण्यासाठी आपण कसं झाकणाच्या बाहेर कणिक लावतो,
तसंच गॅसची फ्लेम मध्यम करायची, मध्यम आचेवर 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची. जोपर्यंत 5 मिनिटं वाफ येते तोपर्यंत शेजारच्या शेगडीवर आपल्याला मंद आचेवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर आता या गरम तव्यावर आपल्याला हे पातेलं ठेवायचे आणि मंद आचेवर कमीत कमी 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची. 5 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना आपल्या बिर्याणीला कशी दरदरून वाफ बसली, याचा अर्थ आपला तांदूळ अगदी व्यवस्थित शिजला असणार. आता गॅस बंद करायचा आहे. आता ही बिर्याणी आपल्याला खालपासून वरपर्यंत मिक्स करून घ्यायची, परंतु एकदम मोठ्या चमच्याच्या साह्यानं मिक्स करायची नाहीये. तर हे पहा, अशा प्रकारे काटा चमच्याच्या साह्यानं बाजूबाजूनं अगदी हलक्या हातानं आपल्याला ही बिर्याणी चोडून घ्यायची, म्हणजे राईस तुटणार नाही. पाहताय ना तुम्ही आपली बिर्याणी किती कलरफुल दिसते आणि आपला तांदूळ अगदी मोकळा फडफडीत झालाय. कुठेही आपली बिर्याणी चिकट चिवट झालेली नाहीये. शिवाय मटणाच्या आतपर्यंत मसाला अगदी व्यवस्थित मुरलाय. आपली गरमागरम वाफवलेली मोकळी फडफडीत रंगतदार जायकेदार मटण बिर्याणी तयार झाली. तयार झालेली ही बिर्याणी आपल्याला मटणाचा रस्सा आणि पांढऱ्या कांद्याबरोबर सर्व करायची आहे की नाही. करायला सोपी आणि पटकन तयार होणारी. आपण आज ज्या प्रमाणात बिर्याणी केली ना ती 4-5 जणांसाठी पुरेशी होते. तुम्ही मटण बिर्याणी कशी करता, अशीच करता की यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने करता? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहता हे मला नक्की सांगा. मग तुम्ही सुद्धा या आखाड पार्टीसाठी अशा प्रकारे मटण बिर्याणी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.